नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सध्या बाजारामध्ये मटार भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत आणि मटार स्वस्त देखील आहेत. मटारचे पुलाव आपण खातो, भाज्या देखील खातो, परंतु अशा प्रकारे स्नॅक्ससाठी तुम्ही एक झटपट अशी रेसिपी बनवू शकता. चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. अगदी झटपट आणि तितकीच चविष्ट अशी ही रेसिपी आहे. रेसिपी चालू असतानाच मी मधून काही टिप्स देखील देईन, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम आपण इथे पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैद्याचं पीठ घेतलंय. तुम्ही हे समप्रमाणात घ्या किंवा तुम्ही पूर्णतः गव्हाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ वापरलं तरी देखील चालेल. आता इथे मी 1 चमची इतका ओवा घालते. तुम्ही इथे थोडंसं कुटून देखील हा ओवा घालू शकता. आता इथे मी 2 चमची इतकं तेल घालते. इथे तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता. 1 ते 1.5 चमची इथे तूप तुम्ही घालू शकता. आता हे आपण चांगलं एकत्र पिठाला चोळून घेऊया. व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याप्रमाणे असं पिठाला तेल पूर्णतः व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 मिनटं तेल चांगलं पिठाला चोळून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे इथे अशी मूठ तयार झाली की समजायचं की आपलं पीठ हे परफेक्ट तयार आहे. आता आपण हे थोडं पाणी घालून मळून घेऊया. ह्यातच आपण इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मी मीठ सुरुवातीला टाकायला विसरली, पण तुम्ही जेव्हा ओवा आणि तेल टाकतील तेव्हाच तुम्ही मीठ देखील घालून घ्या. आता आपण हे थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घेऊया. आपण चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षा आपल्याला थोडासा इथे सैलसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे हा गोळा आता आपल्याला 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि नंतर आपण साधारणतः अर्ध्या तासासाठी तरी हा झाकून ठेवूया, जेणेकरून पीठ चांगलं एकजीव होईल आणि आपण तिथपर्यंत आपलं सारण देखील बनवून घेऊया. आता इथे मी पॅन गरम करत ठेवले, त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे इतकं तेल घालूयात. तेल थोडं गरम झालं तर त्यामध्ये मी 4 ते 5 काळी मिरी, 1 चमची जिरं, 1 चमची बडीशोप घालून घेते आणि हे चांगले मी आता तेलावर परतून घेणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे हा मसाला तेलामध्ये न घालता सुका मसाला भाजून देखील नंतर तो मिश्रणामध्ये घालू शकता. परंतु मी इथे तेलामध्ये थोडंसं परतून घेते आणि नंतर हे सगळं एकत्र वाटणार आहे. तुम्ही इथे सुका मसाला बनवून तो देखील नंतर घालू शकता. इथे जर का तुमच्याकडे अख्खे धणे असतील सुके तर ते देखील तुम्ही चमचीभर ह्यामध्ये घाला. इथे मी ह्या थोड्याशाच तिखट असलेल्या 2 मिरच्या घालते. तुम्ही इथे ज्या जास्त तिखट असतात त्या देखील मिरच्या तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता हे आपण थोडंसं परतून घेऊ आणि नंतर ह्यामध्ये 2 ते 2.5 वाटी इतकं मटार घालून घेऊया. मटार इथे मी सोलून स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि नंतर इथे आपण ह्यामध्ये आता हे परतून घेऊया. आपल्याला इथे जास्त मटार शिजवायचा नाही, अगदी 4 ते 5 मिनिटासाठी थोडंसं असं पॅनमध्ये परतून घ्यायचं आहे. तर ह्यामध्ये मी 1 इंचभर आल्याचा तुकडा आणि 2 ते 3 लसूण पाकळ्या घालते. त्या देखील आपल्याला एक 30 ते 35 सेकंद इतकं फक्त परतवून घ्यायचं आहे. नंतर इथे मी फ्रेश कोथिंबीर घालते. आता हे सर्व मिश्रण आहे ते आपण एकत्र करून थंड करून नंतर हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. मिश्रण गार करून मी ते वाटून घेतले. एकदम बारीक देखील आपल्याला वाटायचं नाही, थोडंसं ओबडधोबड असं वाटायचं आहे. आता इथे मी चमचीभर इतकं तेल घालून घेते आणि त्यामध्ये आपण जे मिश्रण वाटून घेतले ते घालूयात. आता यामध्ये मी पाव चमची काळा मीठ घालून घेते. तसंच लाल तिखट, हळद, गरम मसाला हे देखील थोड्या प्रमाणामध्ये घालते. अगदी पाव चमची इतकंच घालते मी. तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही मिरची आणि मसाल्याचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता. पीठ मळताना देखील मिठाचा वापर केला, त्यामुळे इथे आता ह्या सारणापुरता आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. मिनिटभरासाठी थोडंसं असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले आहेत ते ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि नंतर मी ह्यामध्ये 1
पाव लिंब आहे त्याचा रस घालून घेते. तुमच्याकडे जर का आमचूर पावडर आणि चाट मसाला असेल तर तो तुम्ही इथे पाव चमचे देखील वापरू शकता. आता हे मिश्रण आपल्याला पूर्णतः गार करून घ्यायचं आहे. आता आपलं पीठ देखील भिजून तयार आहे आणि मिश्रण देखील अगदी परफेक्ट तयार आहे. आता हे पीठ आपण थोडेसे मळून घेऊया आणि ह्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊ. साधारणतः छोटं लिंब असते तितक्या आकाराचे आपल्याला इथे पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि जेवढे आपण पिठाचे गोळे करणार तेवढेच आपल्याला इथे सारणाचे देखील गोळे करून घ्यायचे आहेत. गोळे करून झाल्यात. आता इथे आपण सारणाचे देखील गोळे करून घेऊयात. एकदम मस्त सुकं आणि छान असं सारण तयार झालेलं आहे. अशा प्रकारे आपण सारणाचे आणि पिठाचे गोळे करून घेतले की मग आपल्याला पटापट अशा कचोऱ्या भरायला बरं पडते. आता मी तुम्हाला इथे कचोरी भरून दाखवते. एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे आपण मोदकाला पारी करतो तशा पद्धतीने इथे पारी तयार करायची आहे. थोडंसं खोलगट असं भाग केला की नंतर आपण अशा प्रकारे हा गोळा ह्यामध्ये दाबून घ्यायचा आहे. अगदी सहजरित्या हे वळलं जातं. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे हे करून थोडंसं लॉक करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला लाटायचं वगैरे नाही आहे, फक्त अशा पद्धतीने हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. सर्व बाजूने थोडं थोडं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून सारण आहे ते सर्व बाजूनी कडेला लागलं जाईल. आता अशा प्रकारे आपण सर्व कचोऱ्या तयार करून घेऊया. अशा प्रकारे कचोऱ्या करत असतानाच आपल्याला एका बाजूला लो टू मीडियम फ्लेमवर तेल तापत ठेवायचे जेणेकरून तेल देखील छान तापेल. देखील चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये कचोरी सोडून घेऊया. तेल आहे ते आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. नंतर लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या कचोऱ्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. जर का तुम्ही हाय फ्लेमवर त्या तळल्या तर त्या वरून करपतील आणि मधून कच्च्या राहतील. त्यामुळे आपल्याला ह्या लो टू मीडियम फ्लेमवरच छान खरपूस आणि खमंग अशा तळून घ्यायच्या आहेत. 10 ते 15 सेकंद झाल्यात. आता मी अशा प्रकारे हलक्या हाताने झाऱ्याने ह्या सुट्या करून घेते. दोन्ही बाजूने कचोऱ्या आपल्याला सोनेरी रंगावर छान खमंग आणि खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत. लो टू मीडियम फ्लेमवरच ही प्रोसिजर करा, हाय फ्लेमवर करू नका. आता एका साईडने थोड्या कचोऱ्या झाल्या तसं वाटलं की त्या उलटून घेऊया. आता ह्या आपण व्यवस्थित दोन्ही साईडने तळून घेऊया. कचोऱ्या छान एकसारख्या रंगावर तळत आल्यात. आता आपण त्या काढून घेऊया. ह्या कचोऱ्या अशाच खूप छान लागतात. त्यामुळे जर का तुम्ही कोणती चटणी नाही घेतली तरी सुद्धा चालेल, खूप छान लागतात. अशा प्रकारे मटारचा सीझन संपता संपता नक्की एकदा कचोऱ्या बनवून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कचोऱ्या कशा झाल्यात. आता अशाच प्रकारे आपण ह्या बाकीच्या कचोऱ्या देखील बनवून घेऊया. इतक्या प्रमाणामध्ये माझ्या इथे 12 कचोऱ्या झाल्यात. रेसिपी आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.